नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 95 ते 102. पुन्हा जर आली बुद्धीस कल्पनारूपी ही ऐसी झोप, अभेद ज्ञान हे जाऊन पडेल पुन्हा हे द्वैत स्वप्न. कल्पनेची मोडण्या झोप, स्वरूप जागृतीचे येण्या रूप. दाखवितो तुझ ते वर्म खास, उघडे करून. धनुर्धरा तू धैर्यवान, लक्ष देऊनी तू ऐक. प्राणी मात्रांस उत्पन्न करून मायाच करते त्यांचा नाश. जिचे प्रकृती ऐसे नाव, तिचे सांगितले प्रकार दोन. एक असे जीवरूप, दुसरीचे भेद आठ. प्रकृतीचा हा विषय, तुझसी सांगितला मागेच. कशास सांगू मग वारंवार तेच. सर्व हे जे भूत मात्र, महाकल्पाच्या अंतास. अव्यक्त माझ्या रूपात, होतात एक रूप. ग्रीष्माची उष्णता प्रखर, तृण सारे बीजासहित. भूमी मध्ये पुनश्च, होतसे जैसे लीन. वर्षेचे संपता अवडंबर, शरद जेव्हा होई उघड. मेघ जसे जाती विरून, विरघळून आकाशात. यानंतर भगवान अर्जुनाला असं म्हणतात की अरे, पुन्हा जर का तुझ्या बुद्धीला अशी ही कल्पनारूपी झोप आली, तर हे अभेद असं ज्ञान निघून जाईल आणि तुला पुन्हा द्वैताचं स्वप्न पडेल. तेव्हा ही कल्पनेची झोप जर तुला मोडायची असेल, तर स्वरूपरूपी जागृती येणं फार गरजेचं आहे. आणि ते कसं येईल ह्याचं वर्म मी तुला खास उघडं करून दाखवतो. अरे धनुर्धरा, तू धैर्यवान आहेस. तू लक्ष देऊन ऐक. प्राणी मात्रांना उत्पन्न करून त्यांचा नाश करणारी मायाच असते. ज्या मायेला प्रकृती असं नाव आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे तिचे 2 प्रकार असतात. एक असते ती जीवरूप असते आणि दुसरीचे पुन्हा 8 प्रकार होतात. प्रकृतीचा हा जो विषय आहे तो तुला आधीच सांगितलाय.
तेव्हा आता वारंवार तेच सांगणं मला काही योग्य वाटत नाही. हे जे सर्व भूतमात्र आहेत ते महाकल्पाच्या अंताला म्हणजे प्रलय काळाच्या वेळेला अव्यक्त अशा माझ्या रूपामध्ये एकरूप होतात. जसं ग्रीष्माची प्रखरता अत्यंत उष्ण असते तेव्हा सगळं तृण हे बीजासहित भूमीमध्ये पुन्हा लीन होऊन जातं. वर्षेचं अवडंबर एकदा संपलं म्हणजे एकदा का पावसाळा सरला की शरद ऋतू उघड होतो आणि त्यावेळेला मेघ हळूहळू करून विरून जातात, जणू काही आकाशामध्ये विरघळून गेलेत. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 95 ते 102. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 103 ते 110. आकाशाच्या खोपट्यात वारा विरे होऊन शांत, जळात उमटे जी लाट, जळातची जाई विरून. झोपे मधुनी येता जाग, स्वप्न मावळे मनातच, तैसे कल्पांत समयास, प्रकृतीत लीन होई जग. कल्पाचा होता आरंभ, सृष्टी उत्पन्न करतो मीच, ऐसे बोलतात लोक, ऐकत्यातले सत्य काय. परंतु रे अर्जुन, मायेचा मी करिता अंगीकार, तंतुयुक्त वस्त्रातून दिसतो मी जणू विणकर. विणकरीचा घेऊनी आधार, चौकड्यांचे होतसे वस्त्र, पांचभौतिक जगाच्या आकारात, मायाच होतसे प्रकट. विरजणाचा होता संयोग, दुधाचे होतसे दही घट्ट, प्रकृतीसही तद्वत, सृष्टीचा येतसे आकार. बीजास लाभता जळ, शाखारूपे होतसे विस्तार, भूतमात्र होती उत्पन्न, तशीच माझ्या पासून. राजाने रचले नगर, म्हणले जरी वास्तविक, पडले का राजाच्या हातास, नगर बांधण्याचे श्रम.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, आकाशाच्या खोपट्यामध्ये वारा शांत होतो आणि विरून जातो. तसंच जळामध्ये उमटलेली जी लाट असते ती जळामध्येच विरून जाते. झोपेमधून जेव्हा जाग येते तेव्हा जे स्वप्न असतं ते मनातल्या मनातच मावळतं. तसंच कल्पांतर समय जेव्हा येतो म्हणजेच प्रलयकाळी हे सगळं जग आहे हे प्रकृतीत लीन होऊन जातं. आणि कल्पाचा जेव्हा आरंभ होतो तेव्हा ही सगळी सृष्टी मीच उत्पन्न करतो असं सगळेजण बोलतात तर खरं, पण त्यामागचं सत्य काय आहे ते मी आता तुला सांगतो. अरे अर्जुना, मी एकदा का मायेचा अंगीकार केला की जसं निरनिराळे तंतू गुंफून जसं वस्त्र तयार होतं ते विणकराचं काम असतं, तसंच विणकराचं काम मी काहीसं करत असतो. पांचभौतिक जगाच्या आकारामध्ये त्या रूपाने मायाच प्रकट होत असते. विरजणाचा संयोग जर दुधाशी झाला तर त्याच्यापासून घट्ट दही तयार होतं. तसंच प्रकृतीसही सृष्टीचा आकार येत राहतो. बीजाला जर का एकदा पाणी मिळालं तर शाखा रूपाने वृक्ष जसा विस्तार पावतो तसंच भूतमात्र ही माझ्यापासून उत्पन्न होत असतात. आपण जेव्हा म्हणतो की राजाने एखाद्या नगराची आखणी केली किंवा रचना केली, तेव्हा खरं तर सांग मला की ती नगरी बांधायचं काम केल्याने खरोखरी राजाच्या हाताला कधी कष्ट पडतात का? अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 103 ते 110. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 111 ते 118. प्रकृतीचा मी करतो अंगीकार, कसे म्हणून विचारशील. जो जो असतो स्वप्नात तोची दिसे जागृतीत. स्वप्नामधून येता जाग, दुखतात का कुणाचे पाय. स्वप्नात होतो का सांग, कधी कुणाचा प्रवास. दाखले हे इतुके कशास, विचारशील मजला जर. भूतसृष्टीचे ह्या मज, काही न करावे लागत. प्रजा जरी राजाश्रित, आपुल्या व्यवहारात व्यस्त. प्रकृतीस लागे तैसाच, केवळ माझा आधार. पौर्णिमेचा येता पूर्णचंद्र, समुद्रास भरते अफाट. परंतु पडतात का श्रम, चंद्राला त्या. लोहचुंबक येता जवळ, लोखंड जे असे अचेतन. तेही हलते सहज, चुंबकास का असती श्रम.
तसेच करता अंगीकार प्रकृतीचा मी एकवार त्या योगे होतो प्रसव भूतसृष्टीचा प्राण्यांचा हा समुदाय प्रकृतीच्याच असे अधीन जसे बीजाच्या वेली पानास भूमीचा असे आधार. भगवान म्हणतात, मी जेव्हा प्रकृतीचा अंगीकार करतो आणि तो कसा करतो म्हणून जर विचारशील तर जो जो स्वप्नात असतो तोच जागृतीत जसा दिसतो तसाच प्रकृतीचा मी अंगीकार केलेला असतो. स्वप्नामधून जेव्हा जाग येते तेव्हा कुणाचे पाय दुखतात का? किंवा स्वप्नात कधी कुणाला प्रवास कधी घडतो का? अरे हे इतके दाखले आता कशाला देऊ? थोडक्यात जर मला विचारशील तर ह्या सगळ्या भूतसृष्टीचं मला काही म्हणजे काही करावं लागत नाही. प्रजा जरी राजाश्रित असली तरी ती आपापल्या व्यवहारामध्ये व्यस्त असते. तसंच प्रकृतीला केवळ माझा आधार लागत असतो. पौर्णिमेला जेव्हा पूर्ण चंद्र येतो तेव्हा समुद्राला भरती येते. पण मला सांग, त्या चंद्राला त्यासाठी काही श्रम पडतात का? किंवा लोहचुंबक जर जवळ आलं तर लोखंड जे अचेतन आहे ते सुद्धा हलतं, पण त्यावेळेला त्या चुंबकाला कुठला तरी श्रम पडतो का? तसंच एकदा का मी प्रकृतीचा अंगीकार केला की त्यातून भूतसृष्टीचा प्रसव होत राहतो. प्राण्यांचा हा जो सगळा समुदाय आहे तो प्रकृतीच्याच अधीन आहे. जसं बीजाच्या वेली आणि पानाला भूमीचा आधार असतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 111 ते 118. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 119 ते 126. बाल्यादिया अवस्थांस देहाचा जसा आधार मेघ जमण्या आकाशात वर्षा ऋतू आधारभूत स्वप्नाचे कारण जशी झोप जसे नरेंद्रा तू ऐक भूतसमुदायाची मालकीण असेही प्रकृतीच स्थावर असो वा जंगम सूक्ष्म असो वा असो स्थूल सर्व जो हा भूतसमुदाय प्रकृतीच त्यांचे मूळ प्राणी मात्र जे होती उत्पन्न उत्पत्ती व त्यांचे रक्षण त्याचा न काही संबंध आमुचे ठाई चांदणवेली दिसती पाण्यात चंद्रका त्यास जबाबदार उत्पत्ती स्थिती लय हे कर्म
माझ्यापासून राही दूर. सिंधू जळाचा येता लोट, थोपवेल का मिठाचा घाट. कर्मांचा मज कुठला बांध, माझ्यातच त्यांचा शेवट. धूलिकणांचे जर केले छत, थांबवेल का वाऱ्याचा वेग. अंधार करेल का प्रवेश, सूर्याच्या किरणात. पर्वताच्या जे असे पोटात, पाऊस धारा त्यांना नाही खुपत. प्रकृतीचे कर्मही तसेच, मला न मुळी बाधत. अरे अर्जुना, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थांना देहाचा जसा आधार असतो, किंवा मेघ जमून येण्यासाठी वर्षा ऋतूचं असणं गरजेचं असतं, स्वप्नाचं कारण जशी झोप असते, तसंच हे राजा तू ऐक. भूत समुदायाची जी मालकीण आहे ती प्रकृतीच असते. स्थावर असो वा जंगम, सूक्ष्म असो वा स्थूल, या सगळ्याचा जो भूत समुदाय आहे त्याच्या मुळाशी प्रकृतीच असते. प्राणी मात्र जे उत्पन्न होतात त्यांचं उत्पत्ती आणि रक्षण ह्याच्याशी माझा कुठलाही संबंध नसतो. अरे चांदण वेली जेव्हा पाण्यामध्ये पडलेल्या दिसतात तेव्हा त्याच्यासाठी चंद्र का कधी जबाबदार असतो? तसंच उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे कर्म आहे ते माझ्यापासून खूप खूप दूर असतं. समुद्राच्या पाण्याचा जेव्हा लोट येतो तेव्हा एखादा मिठाचा घाट ते पाणी थोपवू शकेल का? किंवा प्रकृतीच्या आधाराने होणारी जी जी कर्म आहेत त्याची मला कधी बाधा होईल का? कारण सरते शेवटी त्या सगळ्या कर्मांचा जो लोप होतो तो माझ्यामध्येच होतो. अरे जर का धुळीच्या कणांचं छप्पर केलं तर ते छप्पर वाऱ्याचा वेग कधी थांबवू शकेल का? किंवा सूर्याच्या किरणांमध्ये अंधाराचा प्रवेश कधी होईल का? पर्वताच्या आतमध्ये पोटामध्ये जे लपलेलं आहे त्याला कधी पावसाच्या धारा जाऊन टोचतील का? प्रकृतीचं कर्मही तसंच असतं. मला त्याच्यामुळे कुठलीच बाधा उत्पन्न होत नाही. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 119 ते 126. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 127 ते 134. प्रकृतीच्या या विकारात, जगात या असे मी एक. जणू उदास कोणी पुरुष, काही न करणारा निष्क्रिय. घरामध्ये लावियला दीप, कोणासन घाली कुठला नियम. कोणाचा काय व्यापार, त्यासना त्याची जाणीव. सर्व घराचा तो साक्षीदार, व्यापार प्रवृत्तीचा
प्रकृतीस कारणीभूत, असूनही मी सर्वभूतात, कर्मात त्यांच्या उदासीन. एकच हा विचार कितीक दाखले देऊ त्यास, समजून घे हे एकवार. अर्जुना तू रे. लोकांच्या सर्व व्यापारास सूर्य जसा निमित्त मात्र, तसेच जगाच्या उत्पत्तीस कारण मी हे समज. प्रकृतीचा मी करता अंगीकार, उत्पन्न होती चराचर, होतसे मी कारणीभूत, म्हणूनच. विचारांच्या ह्या प्रकाशात ऐश्वर्य योग घे न्याहाळून, माझे ठायीना प्राणी मात्र, मीन कुठे त्यांच्यात. माझ्यात नसती प्राणी मात्र, तसेच मीना त्यांच्यात. विसरू नकोस ही खूण, तूही कधीच. प्रकृतीचे जे हे सगळे विकार असतात, त्यामध्ये ह्या जगामध्ये मी एक असा असतो की जणू कोणी उदास पुरुष, जो कुठलीही न क्रिया करणारा किंवा निष्क्रिय म्हणावा. जेव्हा घरामध्ये दिवा लावला जातो, तेव्हा तो दिवा कोणालाच कुठला नियम कधी घालत नसतो. कोणाचा काय व्यापार चालू आहे याचीही त्याला जाणीव नसते. पण सगळ्या घराचा तो एक साक्षीदार असतो आणि सगळे व्यापार करण्याला तो कारणीभूत किंवा प्रवृत्त करणारा असतो. सगळ्या भूतांमध्ये असूनही त्यांच्या कर्मांच्या बाबतीतही मी तसाच उदासीन असतो. हा एकच विचार, पण आता त्याच्यासाठी किती उदाहरणं देऊ. तू आता अर्जुना हे एकदाच समजून घे. सगळ्या लोकांच्या सगळ्या व्यापारामध्ये सूर्य हा जसा निमित्त मात्र असतो, तसंच जगाच्या उत्पत्तीमध्ये मीही असतो असं समज. प्रकृतीचा मी एकदा का अंगीकार केला की चराचर सृष्टी निर्माण होत असते आणि म्हणून मी त्याला केवळ कारणीभूत असतो. तेव्हा विचारांच्या ह्या प्रकाशामध्ये तू ऐश्वर्य योग नीट न्याहाळून घ्यावास. माझ्या ठाई प्राणी मात्र नाहीत आणि मीही कुठे त्यांच्यात नाही, हे तू कधीच विसरू नकोस. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 127 ते 134. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 135 ते 142. सर्वस्व हे अमुचे गुपित, सांगितले तुझ उघड करून, इंद्रियद्वारे करुनी बंद, अनुभवावे सविचार गूढ. जोवरी न होय हे स्वाधीन,
तोवरी स्वरूपाचा न अनुभव, जसे न सापडे कोंड्यामधून, इवले यवाचे बीज. एरवी वापरून तर्कबळ, वाटते कळले स्वरूप. परिशिंपता मृगजळ, भिजते का कधी जमीन. जाळे पसरता पाण्यात, वाटे पडले चंद्रबिंब त्यात. पण झटकता ते भुईवर, गेले कुठे ते सांग. वक्तृत्वाच्या जोरावर, कित्येक फसविती आपणास. बोध परीक्षेची येता वेळ, नसे बोध न काही कळत. असेल जर या जगाचे भय, स्वरूप प्राप्तीची तुम्हा आस. ध्यानी ठेवावे विचार, सांगितले मी जे. नजरेस व्यापता कावीळ, चांदणे ही दिसे पिवळसर. तसेच मग दिसतील दोष, माझ्या शुद्ध स्वरूपात. ज्वरात मुखाला नसता चव, दुधासही समजे कडवट विष. मनुष्य नसूनही तुम्ही मज, मानू लागाल मानव. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, आमचं हे सर्वस्व जे गुपित ते मी तुला उघड करून सांगितलं. तेव्हा इंद्रियांची द्वारं बंद कर आणि त्याच्यावरती गूढ विचार करून त्याचा अनुभव घे. जोपर्यंत ते तुझ्या अधीन होत नाही तोपर्यंत स्वरूपाचा तुला अनुभव येणार नाही. जसं कोंड्यामधून छोटंसं यवाचं बीज शोधणं कठीण असतं, तसंच हे स्वरूप शोधणंही अवघड असतं. एरवी तर्काचं बळ वापरून असं वाटतं की स्वरूपज्ञान आपल्याला कळलं. पण अरे, मृगजळ जर शिंपलं तर त्याच्यामुळे जमीन कधी भिजते का? जाळं जर पाण्यात पसरलं तर असं वाटतं की चंद्राचं बिंब त्यामध्ये अडकून गेलं की काय. पण तेच जाळं जर भूमीवरती झटकलं तर मग त्यातलं चंद्रबिंब कुठे जातं ते सांग पाहू. तसंच वक्तृत्वाच्या जोरावर कितीतरी लोक आपल्याला फसवत असतात. पण बोधाच्या परीक्षेची जेव्हा वेळ येते तेव्हा असं लक्षात येतं की त्यांना काही कळलेलंही नसतं आणि कुठला बोधही झालेला नसतो. तसंच या जगाचं जर तुला भय असेल आणि स्वरूपप्राप्तीची जर आस असेल तर मी जे सांगितले ते विचार ध्यानामध्ये ठेवावेत. नजरेला जर काविळीने व्यापलं तर शुभ्र चांदणंसुद्धा पिवळसर दिसतं. तसंच मग माझ्या शुद्ध स्वरूपात सुद्धा दोष दिसायला लागतात. अरे, ताप आलेला असताना तोंडाला चव नसते, तेव्हा दूधसुद्धा कडवट विषासारखं लागतं. तसंच मी मनुष्य नसूनही तुम्ही मला माणसाचंच रूप देता आणि माणूसच समजू लागता. अध्याय क्रमांक 9,
ओवी क्रमांक 135 ते 142. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 143 ते 149. म्हणूनच रे धनंजय, विसरू नको हा अभिप्राय. पाहशील स्थूल दृष्टीने मज, असेल निश्चित ते व्यर्थ. अमृत पिऊनी स्वप्नात, होतसे ना कोणी अमर. मज पाहती देहधारी रूपात, न पाहणे ते खरोखर. मज समजती जे स्थूल, आणि त्यावर असती ठाम. त्यांचा असा वृथा समज, येतसे शुद्ध ज्ञानाचे आड. नक्षत्रांच्या प्रतिबिंबास, समजून त्यांना रत्न. शिरे त्यात लोभ धरून, जर एखादा हंस. पाण्यातील त्या खडकावर, आपटून त्याची चोच. करे मग तो घात, स्वतःचाच. मृगजळाच्या जावे जवळ, गंगाजल त्यास समजून. असेल का काही सांग, उपयोग त्याचा. बाभळीचा घेतला आश्रय, समजून त्यास कल्पवृक्ष. मिळेल का इच्छित फळ, त्याच्याकडून. नीलमण्यांचा दुहेरी हार, समजून उचलावे सापास. अथवा समजूनी रत्न, गारगोट्या वेचाव्यात. अथवा सापडले धन, म्हणून घ्यावे भरून. खैराचे निखारे पदरात, जणू काही. विहिरीत दिसे प्रतिबिंब, काठावरील सिंहास. पण ते न घेता समजून, उडी मारावी त्याने आत. यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे धनंजया, मी जे सांगतोय तो अभिप्राय तू विसरू नकोस. तू माझ्याकडे जर स्थूल दृष्टीने बघशील तर तो मार्ग निश्चितच व्यर्थ असेल.
अरे स्वप्नामध्ये अमृत पिऊन कोणी अमर होतं का? किंवा तसंच मला जर देहधारी रूपात पाहिलं ते न पाहणं हेच खरोखर योग्य आहे. मला जे स्थूल समजतात आणि त्यावर अगदी ठाम असतात त्यांचा हा वृथा समज असतो आणि हेच शुद्ध ज्ञानाच्या आड येणारं असतं. नक्षत्रांचं प्रतिबिंब जेव्हा पाण्यात पडतं तेव्हा त्यांना रत्न समजून जर एखादा हंस त्याच्यामध्ये शिरला तर तिथल्या खडकांवरती चोच आपटून आपटून तो स्वतःचाच घात करून घेतो. तसंच मृगजळाच्या जवळ जावं आणि त्याला गंगाजल समजावं असं जर काही केलं तर त्याचा उपयोग असतो का? किंवा कल्पवृक्ष समजून जर बाभळीच्या झाडाचा आश्रय घेतला तर त्याच्याकडून इच्छित फळाची प्राप्ती तरी होणार आहे का? निळ्या मण्यांचा दुहेरी हार जर उचलला आणि तो जर खरा साप निघाला, किंवा जर एखादं रत्न म्हणून उचलावं आणि ती गारगोटी म्हणून दिसावी, किंवा एखादं जर धन सापडलं तर ते पदरात म्हणून भरायला जावं आणि ते प्रत्यक्षामध्ये खैराचे निखारे असावेत. जेव्हा विहिरीमध्ये प्रतिबिंब दिसतं काठावरती बसलेल्या सिंहाला स्वतःचं, तेव्हा ते न समजून त्यांनी त्या विहिरीमध्ये उडी मारावी. असंच माझं स्वरूपज्ञान त्यावेळेला निष्फळ ठरतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 143 ते 149. धन्यवाद.